मी तुम्हाला खरबूज कट करून दाखवते. सरप्राईज! हे खरबूज नाही, खरबूजपासून बनवलेले आईस्क्रीम आहे. उन्हाळा लागलेला आहे, सोबतच माझ्या मुलीची एक्झाम पण संपली आहे. मग आईस्क्रीम तर बनते. चला तर मग वळूया प्रोसिजरकडे. त्यासाठी मस्त मी ताजं असं गोड असं खरबूज घेतलं. त्याला पाण्याने स्वच्छ धुवून घेतले. चाकूच्या साहाय्याने त्याचं देठ मी असं कापून घेतलं. हे देठ आपल्याला सांभाळून ठेवायचं आहे, पुढे कामी येईल. नंतर मी त्याला अशा पद्धतीने होल पाडून घेतलं बघा. नंतर त्यामध्ये मी चमचा टाकून त्यामधल्या बिया सर्व काढून घेणार आहे. बघा, सर्व बिया काढून घेतल्यानंतर चमच्या साहाय्याने मी त्याचा गर पण काढून घेणार आहे. ही प्रोसिजर आपल्याला हळूवार करायची आहे. दुसऱ्या साईडनं होल नाही पडणार याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. बघा, खरबूजमधून सगळं गर आपण काढून घेतलेलं आहे. आता हा खरबूज आपण सांभाळून ठेवणार आहे. एका वाटीवर आपल्याला ते खरबूज ठेवायचं आहे. गराचे आपल्याला 2 भाग करायचा आहे. मोठा भाग आपल्याला ज्युसरमध्ये टाकून त्याचा ज्यूस तयार करायचा आहे आणि दुसरा भाग आपल्याला तसंच ठेवायचा आहे. बघा, आता मस्त ज्यूस तयार झालेला आहे. आता आपण आईस्क्रीम बनवायला घेऊया. त्यासाठी मी 1.5 वाटी गरम दूध घेतले. बघा, एकदा तुम्ही खरबूजचे आईस्क्रीम करून बघा, खूप टेस्टी लागते. बघा, 1.5 वाटी दूध घेतलेलं आहे, ते गरम करायला ठेवलेले आहे मी. तोपर्यंत आपण एका वाटीमध्ये 2 चमचे कस्टर्ड पावडर घेऊया. बघा, दूध उतू आलं होतं, त्यामध्ये मी थोडी चवीनुसार साखर टाकली. आपल्या आवडीप्रमाणे साखर टाकायची आहे. कस्टर्ड पावडरमध्ये मी गरम दूध टाकून त्याची स्लरी तयार करून घेतली. बघा, आता दुधामध्ये आपलं दूध कंटिन्यू हलवायचं आहे. बघा, थोडं दूध घट्ट झालं त्यामध्ये आपल्याला कस्टर्ड पावडर टाकायचं आहे. थोडं कस्टर्ड पावडर शिजल्यानंतर लगेच गॅस बंद करून घ्यायचा आहे आपल्याला, कारण की लगेच दूध घट्ट होतं. बघा, नंतर आपण हे कस्टर्डवाला दूध आपण थंड करायला ठेवणार आहे. थंड झाल्यानंतर बघा, त्यामध्ये आपण खरबूजची ज्यूस टाकणार आहे. बघा, छान असं आपण त्याला दुधामध्ये दुधासोबत मिक्स करून घेऊया. मस्त मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये आपण जो गर काढला होता, उरलेला गर, तो टाकणार आहे. बदामचे पीसेस टाकणार आहे. तुटी फुटी टाकणार आहे. तुम्हाला जर अनारचे दाणे टाकायचे असेल, डाळिंबाचे दाणे टाकायचे असेल, तुम्ही टाकू शकता. आता मी त्याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि चमच्याच्या साहाय्याने खरबूजमध्ये आपण दूध भरणार आहे, म्हणजे आईस्क्रीम भरणार आहे. जो देठ काढले होते आपण ते त्याला लावून मिक्सरमध्ये आपण 1 रात्रीसाठी सेट व्हायला ठेवणार आहे. बघा, एकदा तुम्ही नक्की खरबूजचे आईस्क्रीम करून बघा, खूप टेस्टी लागते. बघा, मी सेट व्हायला रात्रभर ठेवले होते. सेट झाल्यानंतर बघा किती छान होतं. मस्त आपलं आईस्क्रीम रेडी झालेलं आहे. बघा, आता मी तुम्हाला याला कट करून दाखवते. आहे ना मस्त, एकदम सोपी रेसिपी. एकदा तुम्ही खरबूजचे आईस्क्रीम करून बघा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच फंटॅस्टिक रेसिपींसोबत. बाय बाय.